आवाज येतोय का माझा? होय. हो, येतोय सर आवाज. येतोय, आवाज क्लिअर येतोय. आहे. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. कुठपर्यंत आलो होतो मग काल आपण, सांगा बरं. मी काल नव्हतो सर. आपण काय अहिंसा ते यम बघत होतो 5. हा हा. यमामधला कोणता त्यामध्ये भाग झाला? अहिंसा. अहिंसा आणि सत्य. सत्य पण झालं. अहिंसा भाग झाला. सत्य. सत्य बी झालंय. हो. थोडं काय तरी असं वाटतंय. परत एकदा बघूया थोडक्यात. बघा, पहिला जो फायदा आपण सांगितला होता सत्याचा, त्याच्यामधून काय म्हणलं की प्रामाणिकपणे केलेल्या कामामुळे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामध्ये सलोख्याचे प्रेमाचे. वातावरण निर्माण होते व अधिकाऱ्याच्या रागाला सामोरे जाण्याची गरज पडत नाही आणि कर्मचारी ताणतणावापासून दूर राहू शकतो. ताणतणावाच्या कारणामध्ये हे एक आपण कारण दिलेलं होतं की अधिकाऱ्याची नाराजगी किंवा कठोर वागणं, या दोन्ही गोष्टी आपण सत्य प्रामाणिकपणे काम करून त्या चुकवू शकतो, त्याच्यापासून आपण दूर राहू शकतो. बघा, आता मला एक गोष्ट इथं सांगायची आहे की योग, हा, आता इथं समजा ही गोष्ट इथं खरंच उपयोगात पडेल का? का फक्त आसन आणि प्राणायाम केल्यासच आपण त्या ताणतणावापासून मुक्त राहू? बरोबर आहे. केवळ नाही असं नाही, हे आवश्यकच आहे ना. हा, म्हणजे इथं आसन करून आपण ही गोष्ट दूर करू शकतो का? आसन नाही करून करू शकत. नाही, आलं लक्षात? किंवा हम्म. प्राणायाम कुठला करून दूर करू शकतो का? नाही. नाही करू शकत. तर अशा प्रकारच्या या सोशल, त्याला आपण काय म्हणूया थोडक्यात, सोशल हे कनेक्शन किंवा काय म्हणतात आणखीन त्याला, सामाजिक सलोखा. हा हा, सामाजिक सलोख्यामध्ये त्याच्यामध्ये आपण आसन, तिथं प्रत्यक्षात आसन किंवा प्राणायाम करून त्याच्यावरती त्याच्यापासून मुक्तता किंवा सुटका किंवा त्याच्यावर उपाय नाही करू शकत, तर यम नियमांचा काही भाग किंवा आणखीन बऱ्याच गोष्टी योगामध्ये आपल्याला आहेत, त्यांचा सुद्धा भागात त्या सुद्धा भागांचा उपयोग करून आपण ह्या अशा गोष्टींपासून दूर राहू शकतो. विशेष करून बघा, ताणतणावामध्ये तर यम नियम खूप महत्वाचे आहेत. हेच तिथं त्या ठिकाणी आपल्याला मदत करणारे आहेत, मलमपट्टी सारखं काम करणारे आहेत ते त्या ठिकाणी. ठीक आहे, आणखीन पुढे बघा काय म्हणलंय. अं, काय काय म्हणला? ठीक आहे. कुणाच तरी प्रामाणिकपणे केलेल्या कुणाच तरी माईक प्रामाणिकपणे चालू आहे, बंद करावं लागेल. बर प्रामाणिकपणे केलेल्या कामाचे समाधान स्वतःलाही असते आणि बघा, काही लोकांना किंवा काही जणांना बघा, मी पूर्वी काय करायचं, योग सत्र घ्यायचे ह्याच्यावरती, PSC वरती, आणि इथून ते तांबाळा म्हणजे माझ्या गावापासून जवळपास 50 किलोमीटर लांब होतं ते. आणि काय करायचं, ज्यावेळी मी तिथं जायचं, सकाळी लवकर उठायचं, लवकर उठून आंघोळ वगैरे करून एवढा मोठा लांबचा प्रवास करून तिथं 7 वाजता जाऊन हजर राहायचं. आणि 7 वाजता गेलं, तेवढ्या लवकर जाऊन सुद्धा एवढे कष्ट घेऊन तिथं कमीत कमी म्हणजे 2-4 लोक उपस्थित राहायचे. म्हणजे काय बघा, आपण काम करण्यासाठी तर गेलोय, परंतु ज्यावेळी आपलं काम खरंच चांगलं झालं असं आपल्याला वाटतं, त्यावेळी त्या कामाचं समाधान आपल्याला भेटतं. बरोबर आहे. ज्यावेळी आता हे केलेल्या हे झालं, परंतु एखादं काम आपण ज्यावेळी प्रामाणिकपणे करू, त्यावेळी त्याच्या त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये कुठे ना कुठे काय असतं, समाधान असतं. आणि ते समाधान सुद्धा मिळणं आपल्याला गरजेचं असतं. किंवा आपण कामामध्ये दिरंगाई किंवा चुकवा चुकवी असं जर करत असू, तर ते ठीक आहे, पगार तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही आलात, काही ना काही केलात, त्याची पगार तुम्हाला मिळणार आहे, परंतु समाधान मात्र तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकणार नाही. आणि ती गोष्ट तुमच्या मनामध्ये काही ना काही खंत म्हणून राहू शकते. त्याच्यामुळं काय म्हणले,
प्रामाणिकपणे केलेल्या कामाचं समाधान स्वतःलाही असतं आणि त्याचा रिझल्ट सुद्धा चांगला येतो. त्यासोबत आणखीन एक गोष्ट बघा काय आहे की काही लोक काय करतात की कोणतरी पाहतंय, कोणीतरी आपल्याकडे बघतंय किंवा कोणता तरी अधिकारी आहे म्हणून त्यावेळी पुरतं चांगलं काम करणं आणि अधिकारी निघून गेला की मग असं तसं करणं, अशा ज्या गोष्टी आहेत बघा. मग एखादा व्यक्ती असा असतो की आपल्या आजूबाजूला आपल्याकडे पाहणारं कुणी असेल किंवा नसेल, तो स्वतःशी एकनिष्ठ प्रामाणिक असतो. आणि बघा मग त्याचं बघणारं कुणी ना कुणी असतं बरं का. इतर कोणी बघणारे नसतील तरी चालतं, परंतु तो जितकं प्रामाणिकपणे काम करतोय त्याची नोंद कुठंतरी होत असते. बघणारा कोणीतरी असतो, देव असतो असं आपण म्हणतो, आणि खरंच ते सुद्धा सत्य आहे. म्हणून स्वतः हा म्हणून आपल्याकडे कुणी बघू ना बघू ते आपण काम कसं करतोय हे आपल्या मनाला पटलं पाहिजे आणि आपल्या मनाशी प्रामाणिक राहून एकनिष्ठेनं काम ते केलं पाहिजे. त्यासोबत काय म्हणले आणखीन बघा, प्रामाणिकपणे केलेल्या कामाची नोंद कुठेतरी होत असते. प्रामाणिकपणे काम केल्यामुळं आपल्या कामामध्ये बढती मिळते, पुरस्कार मिळतो, वाहवाही मिळते आणि एकंदरीतच आपण ताणतणावापासून त्या ठिकाणी दूर राहू शकतो. असं वेगवेगळ्या गोष्टी याच्यामध्ये सत्यामध्ये येतात. त्यासोबत भ्रष्टाचारासारखा भ्रष्टाचारासारखे विषय सुद्धा सत्यामध्येच येतात. किंवा खर्च लावतात बघा, ते क्लर्क वगैरे असतात त्यावेळी रोजच कुठल्या पण पावत्या आणायच्या लावायच्या भरमसाठ. 10 रुपयाचं खरेदी केलेलं असेल तर त्याला 100 रुपये लावायचं. एक काल परवाच इंस्टावर आलेलं होतं बघा, 24 रुपयाचं कुलूप होतं आणि 2400 रुपये लावले होते त्याला. अशी एक पावती होती त्याची. म्हणजेच हे काय आहे हो, कामामधलं आपलं चोरीच आहे एक प्रकारची. बरोबर आहे. असत्यपणा असत्य असं आपण वागतोय, प्रामाणिकपणे त्या ठिकाणी वागत नाही, अशा गोष्टी सुद्धा त्याच्यातून लाभ मिळतो, आर्थिक लाभ मिळतो, परंतु मानसिक लाभ त्या ठिकाणी मिळत नाही. त्यामुळं मानसिक त्रासापासून दूर राहायचं असेल तर अशा गोष्टी त्या ठिकाणी आपण टाळायला पाहिजे. त्यासोबत सत्याच्या नंतर किंवा सत्यामध्ये तुम्हाला काही सांगता आलं तर सांगा अनुभव एखादी तुमचा. असले अनुभव कुठं सांगत असतोय कोण? काय 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 म्हणणार? असे अनुभव कोण सांगेन सर? हा, कुठला तरी म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल किंवा हे असं करायला नको, असं करायला पाहिजे असं. किंवा तुम्ही बघितलेला असेल एखादा अनुभव की आपण ह्याला सत्यामध्ये घालू शकतो, असं म्हणू शकतो त्याला. तर कुणाचा अनुभव नाही असं करून पुढे चलो आपण. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. पुढे बघूया मग त्याच्यानंतर. पुढे काय आहे सत्याच्या नंतर ब्रह्मचर्य. काय होतं बघा की माझाच आवाज मला ऐकू येत नाही, त्याच्यामुळे मी काय शिकवतोय मला लक्षात येत नाही. इतका मोठा आवाज येतोय पावसाचा. ते तुमचा आवाज एकदम क्लिअर येतोय सरपंच. तुम्हाला येतोय पण माझाच मला हो. ऐकू येत नाही. हा. मला अच्छा, ठीक आहे. अडचण नसेल तर थांबा मग. ठीक आहे, बघूया थोडंफार आणखीन काय चांगलं चाललंय विषय. ना, कशाला थांबायचं? तुमच्या परीक्षेविषयी काही माहिती आहे का तुम्हाला? दिवाळीच्या अगोदर होणार आहेत का नंतर होणार आहेत? नाही सर. नाही माहिती काही. सुरूच काय झालंय माहिती आता. नाही? काय म्हणतात? योग सुरुवात आ- नुसतं सत्र झालंय. सुरू अहो, झाले आता. आमच्या अभ्यासाला सुरुवात नाही झाली अजून, तर परीक्षा म्हणलं अवघड आहे. असं आहे का? मला वाटलं बहुतेक दिवाळीच्या अगोदर असतील तर फास्ट घ्यावं लागणार आहे असं विचार होता माझा. नंतर असेल तर दिवाळीच्या मग आधी हा, नाही, नंतर असेल तर दिवाळीच्या आधी असते तर आलं असतं काहीतरी, नाही होणार आता. हा हा, मग तेच मी सरांना विचारावं म्हणलं सकाळी, पण मला पण काही विचारणं झालं नाही. ठीक आहे, नाही सर, बघूया पण पुढे. सर विद्यापीठातच गेले तर त्यामुळे आता आल्यावर कळेल आपल्याला डिटेल. हा हा हा, ठीक आहे. पूर्वीचे तर रिझल्ट आले की तुमचे सगळ्यांचे? सगळे हा, सगळे पास पूर्वीचे आले. झाले.
हो आले. बर 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 बर. ठीक आहे, पुढचा भाग बघूया थोडा. अं, ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्यामध्ये काय म्हटलं बघा. ब्रह्मचर्याला पुढे एक शब्द दिला आहे, संयम किंवा संयमी जीवन असं त्याला म्हटलेलं आहे. फक्त कामुक वासनेपासूनच दूर राहणं म्हणजेच ब्रह्मचर्य असं म्हणायचं नाही आपल्याला. तर ज्या ज्या वाईट गोष्टी आहेत, जी जी व्यसनं आहेत, त्याच्यापासून सुद्धा दूर राहणं म्हणजे एक प्रकारचं ब्रह्मचर्यच आहे ते. संयमी जीवन आहे. बरोबर आहे. म्हणून काय म्हणले बघा या ठिकाणी, तर ताणतणावाखाली व्यक्ती वाईट गोष्टींकडे वळतात. दिवसभर जर ऑफिस मधलं टेन्शन असेल, तर घरी येताना मग तो ड्रिंक वगैरे करणं, अल्कोहोल घेणं, धूम्रपान करणं, कॅफीनवर अवलंबून असं, अशा वेगवेगळ्या वाईट गोष्टींकडे तो काय करतो, वळतो. आणि अशा सवयींमुळे समस्या तर कधी सुटत नाही, तर उलट समस्या काय होतात, आणखीन निर्माण होतात. मग बघा, जटिल निर्माण. ऍडिशनल समस्या कशी होते बघा. ऑफिस मधली समस्या दूर करण्यासाठी व्यसन करतोय, आणि त्या व्यसनामुळे काय होतं, त्याचा परिणाम कशावरती होतो, घरावरती होतो, घरातील लोकांवरती होतो. मग घरातील लोक परत त्याला रोकटोक करतात, हे असंच केलं, पिऊन आला, हे केला, ते केला. मग त्याच्यानंतर घरच्या किरकिऱ्या, मग त्याच्यामुळं घरचं पण त्याला टेन्शन येतं. घरचं टेन्शन आलं की मग परत आणखीन तो ड्रिंक करतो. मग कसं झालं, डबल झालं. सुटतं का, एक घालवायला गेला आणि दुसरं गळ्यात पडलं, असं होतं. आणि ते दुसरं पण घालवायला गेलं की परत, आणि मग अशा प्रकारे तो गुंतत जातो. त्या सर्कलमध्ये काय होतो, गुंतत जातो. मग त्याच्यातून बाहेर पडायला त्याला अवघड जातं. आणि ताणतणावाचं जे बकेट आहे ते वारंवार भरत जातं. त्याच्यामुळं अशा गोष्टींपासून कंट्रोल ठेवला पाहिजे, संयमी जीवन जगलं पाहिजे. आणि समस्या ही माणसापेक्षा मोठी नसते. कितीही समस्या मोठी असू द्या, ती माणसापुढे छोटीच आहे. काही ना काही तिच्यावरती मार्ग निघत असतो, परंतु थोडा वेळ द्यावा लागतो. बघा, वेळेमध्ये खूप ताकद आहे, खूप ताकद आहे. एक दिवसाचा सुद्धा वेळ एखादी समस्या, म्हणजे बघा, एखादी समस्या अशी आहे की तिच्यावर आपण काहीच करू शकत नाही सध्या, सद्य परिस्थितीत आपल्या समोर एक हो. समस्या आहे, परंतु तिला थोडासा वेळ जाऊ द्यायचा. म्हणजे कसा, एक दिवसाचा सुद्धा, किंवा 3-4 तासाचा, 2 तासाचा, असं थोडासा जरी वेळ गेला तरी त्याच्यावरती उपाय आपोआप होत असतो बघा. असं कधी झाले का तुमच्या ह्याच्यामध्ये, लाईफ मध्ये? म्हणजे होते ना, बरेच वेळ होते. ती समस्या काय करायची, पेंडिंग ठेवायची, पेंडिंग. हम्म. काय करायची, निर्णय कुठलाच घ्यायचा नाही, तिच्यावर निर्णय घ्यायचा नाही, ती थोडीशी पेंडिंग ठेवायची. आणि थोडासा कालावधी त्याच्यामध्ये गेला की त्याच्यामध्ये आपोआपच, निसर्गताच काय होतं, त्याच्यात काहीतरी बदल तर होतो, किंवा काहीतरी त्याच्यावरती उपाय तर सुचतो, काहीतरी त्याच्यावरती मार्ग तरी सुचतो. म्हणजे ती समस्या आल्या आल्या भांबावून न जाता, गोंधळून न जाता, अतिशय स्वतःला त्रास न करून घेता, थोडंसं स्टे राहायचं, स्टेबल राहायचं. थोडंसं स्टेबल राहिलं, थोडासा कालावधी त्याच्यामध्ये गेला की आपला पण निसर्ग सुद्धा आपल्या पुढे, बघा, समस्या ज्याप्रमाणे समोर आली आहे त्याचप्रमाणे तिचा वरचा उपाय सुद्धा येणार असतो. पहिल्यांदा दगड पडतो, परंतु तो फोडायचा कसा, त्याचा उपाय सुद्धा नंतर आपल्याकडे येणारच असतो. परंतु तो उपाय येईपर्यंत मात्र आपण तितका संयम ठेवणं गरजेचं आहे, त्या समस्येकडे बघणं ते गरजेचं आहे. म्हणजेच अशा व्यसनांपासून दूर राहावं. त्यासोबत आणखीन काय म्हटले बघा. सर, याच्यात एक मुद्दा आणखीन येऊ शकतो असा, हा हा की थोडा वेळ काढला की समस्याला उत्तर शोधायला संधी मिळते, वेळ मिळतो. हा फक्त हा त्याची समस्येच्या जागृती पण होते. अनुरूप, हा, हम्म, समस्या सेप्टिक नाही व्हायला पाहिजे. हा. त्या सेप्टिक होण्याच्या आधी त्याचा निर्णय झाला पाहिजे. हो 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 हो. बरोबर आहे, ते पण बरोबर आहे. काही आणि वेळेस समस्येवर काळ हाच उपाय असतो. हा, राईट, असं पण आहे काहीच बघा. करायची गरज पडत नाही. माझा तर खूप अनुभव आहे ह्या ह्या गोष्टीवर. म्हणजे हम्म. या ठिकाणी आपण हातबल होतो,
म्हणजे काहीच करू शकत नाही. हो. म्हणजे नेमकं कळत नाही काय करावं, उत्तर घ्यावं का न घ्यावं हे सुद्धा कळत नाही. आणि काही काही अशा समस्या येतात की खूप अडचणी भयानक, परंतु वेळ गेला की त्याच्यावर आपोआप थोडस काही ना काही मार्ग निघतो त्याच्यावर, असं होतं. हम्म. आणि म्हणजे आणि काय कपाळावर वेळेने आळू फुटतात असेल. ऑटोमॅटिक. आणि हा म्हणजे कालांतराने काय होतं बघा, की आपल्याला त्यावेळेस एखादा निर्णय घ्यायचा असतो समस्येच्या वेळेस, परंतु तो आपण घेत नाही, म्हणजे ती समस्या पेंडिंग मध्ये ठेवतो. मग त्याच्यानंतर ती समस्या आली, त्याच्यावर उपाय झाला, ती समस्या निघून गेली, काही ना काही त्या समस्येचं झालं की मग नंतर लक्षात येतं आपल्या, आणखीन एक 2-4 दिवसानं नंतर कळतं की बरं झालं आपण ह्या गोष्टीवरती हे काहीच पाऊल केलं नाही. उचललं, पाऊल आपण उचललं नाही, बरं झालं आपलं, आपण ती हम्म. समस्या सुटली. असं पण बरेच वेळेस होतं बघा. म्हणजे हो. कपाळावरती एखादा आळू आहे, हा तर एखाद्या कपाळावरती आळू आहे, समजा गाठ आहे, हा हा गळू गळू गळू, हा आणि बरोबर. तो गळू समजा बरा दिसत नाही सगळ्यांना, हा हा ऑपरेशन हा करू, पण ऑपरेशन करून जास्त गंभीर होणार असेल तर गळू हा परवडतो. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. बघा याच्यातलंच एक उदाहरण माझ्या मावस भावाचं सांगतो. त्याच्या डोळ्यामध्ये मास वाढलं होतं, म्हणजे ते पांढरट असं मास वाढलं होतं. हो हो. त्रास होत नव्हता, त्रास काहीच होत नव्हता, पण ते चांगलं दिसत नाही म्हणून त्यानं ऑपरेशन केलं. डॉक्टरांनी पण सांगितलं होतं आणखीन वेळ आहे ऑपरेशनसाठी, काही गरज नाही आताच करायची. तरी पण ते चांगलं दिसत नाही म्हणून त्याची इच्छा होती की करून टाकायचं, करून पण टाकलं. पण आता म्हणतोय उगाचच ऑपरेशन केलं म्हणतोय. आता त्रास होतो, वारं लागू देत नाही, गाडीवर फिरू देत नाही, थोडस धूळ झाली की त्याला त्रास होतो, पावसात भिजले की हा. त्रास होतो, दुखायला लागते, ते डोळा दुखतो, शेताकडे जरी नुसतं जाऊन आले की डोळा लाल बुंद होतो. म्हणजे आता त्याला काय वाटतं की उगाचच केलं आपण ऑपरेशन, असं वाटतं. म्हणजे हम्म. काही समस्या ज्या असतात, परंतु काही वेळी बघा पेंडिंग मध्ये न टाकता काही वेळी तात्काळ निर्णय घेणं सुद्धा गरजेचं असतं. समस्या आणि परिस्थितीवर निर्णय घेणे आवश्यक असतं. परिस्थितीनुसार आणि समस्येवरती अवलंबून समस्येची आहे. ग्रॅव्हिटी बघून. हा हा म्हणजे माझं माठाला माठाला छिद्र कुठे पडलं त्याच्यावर डिपेंड आहे. ते गळ्याला पडलं तर सहन होऊ शकतं, बुडाला छिद्र पडलं तर लगेच ऑपरेशन करावं लागतं. खराय खराय खराय, बरोबर आहे. ठीक आहे. परंतु वेळ सुद्धा खूप ताकदवान आहे बरं का, बऱ्याच समस्यांना फोडण्याची ताकद तिच्यामध्ये आहे. म्हणजे संयम ठेवला पाहिजे, समस्येवरती भाळून न गेलं नाही पाहिजे. त्यासोबत आणखीन पुढे काय म्हटलंय बघा. हम्म. त्यामुळे संयमी जीवन जगावे, योगासारखा मार्ग अवलंब करावा, अशा गोष्टी बऱ्याच त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. ठीक आहे. तर त्याच्यानंतर नियमांचा काही भाग आहे बघा. नियम त्याच्यामध्ये शौच, संतोष, तपस्वाध्याय, स्वयंपरिधान. शौचामध्ये काय म्हटलंय, अंतर्बाह्य शुद्धी. त्याच्यामध्ये सुद्धा संतोषामध्ये ज्याप्रमाणे आपण काया वाचा मने असं शौच सांगितलं होतं, त्याचप्रमाणे याच्यात सुद्धा काया वाचा मने शौच असं सांगितलेलं आहे. म्हणजेच काय, तर बघा याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट मी पहिल्यांदा सांगू इच्छितो की कोणतंही काम स्वच्छ असावं. आंतरिक शुद्धी किंवा बाह्य शुद्धी ही शरीराबद्दल झाली, बरोबर आहे, परंतु आपलं घर सुद्धा स्वच्छ असावं. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर. आपला हे सुद्धा एक शौचच आहे की, हो फक्त हो. शरीरापुरतंच. आपण शरीर तेवढं आतून बाहेरून स्वच्छ ठेवलं आणि आपलं घर अस्वच्छ असेल तर चांगलं आहे का काय ते? उपयोग आहे त्याचा काहीच चांगलं. उपयोग राहणार नाही. बरोबर आहे, बाह्य हा, स्वच्छताही महत्वाचीच आहे. म्हणजे फक्त आपल्या पुरताच आपली आंतरिक आणि बाह्य शुद्धी तर गरजेची आहेच, पण आपण ज्या ठिकाणी राहतोय तिथली शुद्धी, तिथली स्वच्छता सुद्धा आपल्या शरीरावरती मॅटर करते. म्हणजे कशावरती? आपल्या मनावरती मॅटर करते. ज्यावेळी आपण घाण बघतो त्यावेळी आपल्या मनामध्ये किळस निर्माण होते, बरोबर आहे. कचरा, उकिरडा असेल, सगळं घाण पडलेलं असेल, वेगवेगळे काही टाकाऊ पदार्थ पडलेले असतील, तर ते बघितलं की त्याचा परिणाम थेट कुठं होतो? आपल्या मनावरती होतो, मनावरच. बरोबर आहे. किंवा आपलंच घर जर अस्वच्छ असेल, घाण पडलेली असेल, कचरा असेल, झाडलेला नाही 4-5 दिवस तसंच आहे, तर आपल्याला त्या घरात राहू वाटेल का?
नाही ना. राहू वाटत नाही. म्हणजेच काय, तो परिणाम जो आहे ते कोणावरती आहे? मनावरतीच आहे. आपलं मन म्हणतं की घाण वाटतंय, हे असं कसं बसायचं इथं. साधं आपण जर कुठं जर बाहेर बसायचं असलं तरी थोडंसं आपण खाली स्वच्छ करून पुसून आपण तिथं बसतो. घाण याच्यावरती आपण बसत नाही. म्हणजेच ज्याप्रमाणे अंतर्बाह्य शारीरिक शुद्धी महत्वाची आहे, त्याचसोबत आपल्या घराची शुद्धी आवश्यक आहे. त्याचसोबत आपल्या आजूबाजूच्या परिसराची. आता समजा आपलं घर स्वच्छ आहे, पण आपली गल्ली जर घाण असेल तर गटारीचा वास येतोय, जिकडं तिकडं कचरा पडलेला आहे, कॅरी बॅगा पडलेल्या आहेत, कोणीही इकडं तिकडं सगळं घाण टाकलेलं आहे, तरी त्याचा परिणाम होतो का? निश्चितच. होतो, 100% प्रश्नच नाही. निश्चितच होतो. त्या घाणीचा परिणाम निश्चितच आपल्या मनावरती होतो आणि त्याच्यावर डास बसायला लागले, डासांची संख्या वाढायला लागली. ते डास आपल्याला चावले की मग त्याचा परिणाम परत शरीरावरती होतो. या आता बघा, मला कुठून कुठं जायचं आहे हे बघा, लक्षात घ्यायचं. आपलं आता बघा, स्वतःचं शरीर झालं, स्वतःचं घर झालं, स्वतःचं अंगण परिसर झालं, झाला. स्वतःचं अंगण. बरं, जर समजा प्रत्येकानं आपलं आपलं अंगण स्वच्छ ठेवलं किंवा प्रत्येकानं आपल्या अंगणासोबत आपल्या समोरचा रस्ता, जेवढा आपलं घर आहे तेवढंच स्वच्छ ठेवायचा, रस्ता पुढचा बघा. तर असं जर प्रत्येकानं केलं तर संपूर्ण रस्ता स्वच्छ होतो. आपली गल्ली सुद्धा स्वच्छ असणार आहे. म्हणजे बघा, आता घर स्वच्छ झालं, गल्ली स्वच्छ झाली, ठीक आहे, सगळं स्वच्छ झालं. म्हणजे जसं इतर ठिकाणी स्वच्छता गरजेची आहे, तशीच स्वच्छता आपल्या कामामध्ये आवश्यक आहे. कामामध्ये आवश्यक आहे म्हणजे कसं? कामामधली घाण कशाला म्हणता येईल? आपल्या कामामधली घाण कशाला म्हणता येईल? नेटकं काम न करणं, जिथल्या वस्तू तिथं न ठेवणं. नाही नाही, समजा आपण एक कर्मचारी आहोत असं समजायचं आहे तिथं. आपण कर्मचारी आहोत कुठला तरी, ते वस्तू तरी ठेवायच्या आहेतच. आपल्या प्रत्यक्ष कामामधली घाण ही आहे असं म्हणता येईल आपल्याला. कशाला म्हणता येईल? कामचुकारपणा करणे. हा, बर. कामचुकारपणा करणे. आणखीन काय सांगता येईल? कुठलंही पुढच्या काम म्हणजे स्वच्छ प्रवृत्तीने न करता थोडस असं क्रॉस विचार करून करणं, म्हणजे त्याची ती घाणच निर्माण होते ना. त्यातून बर असं बर. ते कामाचा निपटारा होत नाही हा हा कामात हा. त्याच्यामुळं. अडथळा सकारात्मक निर्माण भाव होतो. ठेवणे. हा, काय काय? सकारात्मक भाव सकारात्मक भाव ठेवणे. ठेवून काम करणे. सकारात्मक भाव ठेवून काम केलं तर ते निपटारा होतं त्याचा, कामा आणि ते ऑटोमॅटिक मन आणि त्याचं टेबल पण स्वच्छ होतं त्यामुळं. होत जातं. कामाप्रती बर. निष्ठा नसणे. हा हा. कामाप्रती निष्ठा नसणं. उगं काम करायचंय म्हणून करायचं, दिवस हा. भरायचे म्हणून भरायचं, पगार उचलायचा म्हणून उचलायचं, असं नाही. दिवस भरून टाकायचा आपल्याला कसा तरी. जसे की हम्म. प्रश्न आपण उत्तरपत्रिका लिहिताना कोरं न सोडता काही ना काळं करून देतो, तसं काही जर येत नसेल तर काही ना काही काळं करून आपण देतो. तसं आपण दिवसभर कामचुकारपणा करायचा आणि काहीतरी केल्यासारखं दाखवायचं आणि पगार घट करायचे, असा प्रकार नाही करायचा. हे सुद्धा कामामधली आपल्या अस्वच्छता झाली. किंवा एक एक शब्द सांगतो बघा मी, तुम्हाला कसा वाटतो तो स्वच्छतेबाबत. आपलं काम हे पारदर्शक असावं. हम्म. पारदर्शक असावं म्हणजे अपारदर्शकता ही आपल्या कामातली काय आहे? घाण आहे. बरोबर आहे का? बरोबर. म्हणजे ही अपारदर्शकता कशा बाबतीत किंवा पारदर्शकता कशा बाबतीत? पारदर्शक म्हणजे काय? त्याच्यावरती कोणी 100% सात्विक व्यवहार. त्याच्यावरती कोणी बोट ठेवू शकत नाही की तू हे असं असं चुकीचं केलंयस, तू एवढे पैसे खाल्लेस, तू हे काम असं केलंयस, असं हम्म. कोणीही बोट ठेवू शकत किंवा नाही. आणि कोणाच्या फेवर मध्ये केलंय. प्रत्येक कार्यालयामध्ये असा एखादा का होणा व्यक्ती असतोच. असतो का नाही? असतो असतो ना. असतो 100%. एखादा तरी असतोच. आणि आणि कोणी न पाहो आपलं अंतःकरण पण आपल्याला लक्षात येतं ना. हा, अंतकरण तो विषय आपण घेतला वरी. आपलं काम हे आपण ज्यावेळी प्रामाणिकपणे करतो, त्याला पाहणारं कुणी ना कुणी असतंच.
कोणी पाहत नाही असं या भावनेखाली जायचं नाही आपण. ते आपण प्रामाणिकपणेच करायचं, कोणी पाहू किंवा न पाहू. पाहणारा एक जण असतोच. बरोबर आहे. आणि त्याचं फळ सुद्धा मिळतं बरं का. फळ सुद्धा मिळतं त्याचं, न कोणी पाहिलं तरी. प्रामाणिकपणे कामाचं. तर त्याचप्रमाणे पारदर्शक कामामध्ये बघा, मग अशा वेळी एखादा व्यक्ती जर पारदर्शक असेल तर त्याचं बोलणं सुद्धा कसं असतो. सात्विक. बोलणं तर सात्विकच असतं, पण ठाम असतं. तो कुणाला ठाम भीत असतं, नाही. स्पष्ट असतं, निर्भीड असतं. निर्भीड असतं, कोणाला भेट नाही तो. काय गरज भेटची, काय गरज आहे. बिल कधी बरोबर आहे. तो कर्मचारी बिल कधी. तो चुकीचा वागला तर. चुकीचं वागणं असेल किंवा त्याच्या कामामध्ये काही हे असतील. खोट असेल, बरोबर. खोट असेल, काही घोळ असेल, खोटा असेल, कामात खोट असेल तर. म्हणजे काम अपारदर्शक असेल तर त्याच्या आता एक एक व्यक्ती बघा कसे असतात. असं 1 रुपयाचा सुद्धा घोळ येऊ देत नाही. 1 रुपयाचा सुद्धा. म्हणजे बघा, काही काही व्यक्ती अशा असतात की समजा त्यानं चुकीचं काम केलंय, काम चुकीचं केलंय, परंतु त्यानं चुकीचं काम केलंय हे सुद्धा स्वीकारत नाहीत. म्हणजे आलं का लक्षात तुमच्या. हम्म. एखादा व्यक्ती असा असतो की त्यानं जरी तो चुकीचं काम करतच नाही, परंतु त्याच्या हातानं चुकीचं काम झालंय, परंतु ते कोणी म्हणत नाही की याने हे केलंय असं. असं आलं का लक्षात मी काय म्हणतोय ते. हम्म. तू कबूल करत नाही, थोडक्यात तुम्हाला म्हणायचंय. कबूल करायचा विषय नाही, तसं नाही. आता समजा हम्म. एखादा व्यक्ती खूप पारदर्शक आहे, त्याने एखादी हो. चूक बी जरी झाली, केलेली असेल हम्म. त्याने, तर ती हो त्याच्या चांगुलपणामध्ये झाकून जाते. हो ते हो. ऑनेस्टी मिस्टेक असते ना. हा. त्याच्या चांगुलपणामध्ये ती चूक त्याची झाकून जाते. म्हणजे कोणी म्हणू शकत नाही की जर समजा आता 99 वेळेस त्यानं चांगलं काम केलेलं आहे आणि एका वेळी जर त्याच्या मनामध्ये दुर्बुद्धी आली आणि त्याने एखादं वाईट काम केलंय, दुर्बुद्धी आली म्हणून केले बरं का, प्रत्येक हम्म. वेळेस चांगलंच करतोय, परंतु तरी सुद्धा 99 वेळेस चांगलं केलेलं असल्यामुळं ती 100वी जी चूक आहे ती सुद्धा लुप्त होते त्याच्यामध्ये. जे त्याला पुण्य म्हणत संचय असतो त्याचा पूर्वीचा, काय म्हणलं. त्याचा पुण्य संचय असल्यामुळे ते हा हा नाही, तसं प्रभाव ऍडजस्ट होऊ शकतं. त्याच्या हा सत्कर्माच्या प्रभावाखाली ती झाकून जाते तेवढी. हा 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 पुण्य असं म्हणायचं. संचय संपला की मग उघड प्रभाव पडतं असतो तो. सगळं. हम्म. म्हणजे एवढं व्यक्तीनं पारदर्शक असावं. मग असा पारदर्शक व्यक्ती कुणाला भीत नाही, म्हणजे तो कुणाला बळी सुद्धा ठरत नाही. म्हणजेच तो कसा आहे, ठाम आहे, दृढ आहे त्याच्या कार्यामध्ये. आणि त्याच्यामुळं काय होतं, तो साहजिकच तो होणाऱ्या ताणतणावापासून दूर राहणार आहे. बरोबर आहे का. त्यासोबत बघा पुढे काय म्हणते आणखीन. शौचाबद्दलच आणखीन काय म्हटलंय बघा, की मनामध्ये न्यूनगंड असणं. म्हणजेच कशा प्रकारचा न्यूनगंड, की मी हे करू शकत नाही, मला जमत नाही, हे अशक्य आहे, किंवा एवढ्या वेळेमध्ये हे कसं होईल, ही अशी आत्मटीका सुद्धा त्यानं टाळली पाहिजेत. अशी वाक्य त्याच्या मनामध्ये न येता गरजेचं आहे. त्यासोबत आणखीन काय म्हणले बघा, आत्मविश्वास हा सर्व यशाचा आत्मा आहे. त्यामुळं आत्मविश्वास ठेवणं हे सुद्धा त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्या सोबत नियमानंतर शौचानंतर जो दुसरा भाग आहे तो संतोष आहे बघा. संतोषामध्ये काय म्हणलंय, प्रयत्न करून जितके मिळेल त्यात संतुष्ट. आपण संतोषाची व्याख्या बरीच वेळेस चुकीची करतो. जे आहे त्यात सुखी राहावं, समाधानी राहावं अशी व्याख्या करतो, पण ही व्याख्या चुकीची आहे. व्याख्या कशी आहे, प्रयत्न करून, प्रयत्न न करता नाही. आता प्रयत्न न करता जितके मिळाले तितक्यात समाधान राहावं ही मात्र चुकीचं आहे. प्रयत्न करून आपण
जितकं आपल्याला शक्य आहे तितके प्रयत्न करून आपल्याला त्याच्यामध्ये जेवढं मिळेल तेवढ्यामध्ये संतुष्ट असावं. असं संतोषाची व्याख्या आहे. त्याच्यामध्ये काय म्हणले परत, आपल्या इच्छा आकांक्षावरती नियंत्रण ठेवा. एखाद्याला पुरस्कार मिळाला म्हणून स्वतःला त्रास करून घेऊ नका, असं सुद्धा म्हणतंय बघा. प्रत्येक कार्यालयामध्ये एखादा व्यक्ती श्रेष्ठ असतो, मग त्याच्या कर्माने असेल किंवा इतर गोष्टीने. मग आपण सुद्धा प्रयत्न केलेले आहेत, परंतु प्रत्येकाचाच एक नंबर येत नसतो. एक नंबर हा एकाचाच असतो, बरोबर आहे. एक नंबर एकाचाच असतो. मग त्याच्याविषयी घृणा न करणे. आपलं काम जिथपर्यंत, समजा तुमचा 2 नंबर आहे, तुम्हाला पुरस्कार नाही भेटला, 2 नंबरला आहात तुम्ही, मग पुढच्या वर्षी 1 नंबरला याचाल, असा संतोष मनामध्ये बाळगणे किंवा असा संयम मनामध्ये बाळगणे, असा ब्रह्मचर्य मनामध्ये पाळणे, हे सुद्धा त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्यासोबत आणखीन काय म्हणले बघा, की जितकं शक्य होईल तितके करावे व अतिरेक टाळावा किंवा कामाच्या आहारी जाऊ नये. आता काय काय जण काय करतात बघा, कामापुरतं तर कमवतातच, कामापुरतं सगळ्यांनीच कमवावं गरजेचं आहे. किंवा कमाईमध्ये सुद्धा खूप ओढाताण करून घेतात स्वतःचे. हे काम ते काम, 2-2 कामं, 3-3 कामं, किंवा स्वतःसाठी वेळ नाही, घरच्यांसाठी वेळ नाही, आपल्या मित्रांसाठी वेळ नाही, आपल्या नातेवाईकांसाठी वेळ नाही, कोणासाठीच वेळ नाही. फक्त रात्रंदिवस त्या कामामध्ये व्यस्त असतात. हे कशासाठी? रात्रंदिवस जे व्यस्त असतात ते कशासाठी? अतिरिक्त उत्पन्न. किंवा ओव्हर टाईमचा एक प्रकार असतो बघा. ओव्हर टाईम म्हणजे इतकं कामामध्ये व्यस्त, इतकं कामामध्ये व्यस्त, इतकं कामामध्ये व्यस्त, की कोणासाठीच वेळ नाही, आपल्या घरच्यांसाठी सुद्धा वेळ नाही. म्हणजे आताच तुम्ही म्हणल्याप्रमाणे अतिरिक्त उत्पन्नाच्या अपेक्षेपोटी आपण असे प्रकार करू शकतो जीवन जेणेकरून, जगण्याचं विसरून जातं. हा 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 बरोबर आहे. फक्त एकच कामच आपल्या डोळ्यासमोर असतं, त्याच्यामध्येच आपलं जीवन पार होत जातं. म्हणजे बाकीच्या गोष्टी करायच्या राहून जातात, बाकीचं जीवन जगायचं राहून जातं. कोणाचा हा कार्यक्रम प्रकार जास्त हा हा प्रकार जास्त डॉक्टरांच्या संदर्भात घडतो बघा सर. डॉक्टरांच्या, आणखीन कोणाच्या म्हणता येईल? डॉक्टरांचे म्हणजे कसं 30-35 वर्षापर्यंत ते MD करण्यात येते, पुन्हा मग हा 4-2 कोटी रुपये कर्ज घेते, तर मोठं हॉस्पिटल बांधते, ते कर्ज फेडण्यात येते. तोपर्यंत वयाचे 55 वर्ष होते, हा तोपर्यंत हा कर्ज हा फिटतं, नंतर लक्षात येतं कारण आपलं जीवनच जगायचं राहिले. हा 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 बरोबर आहे, बरोबर आहे. हा आणि त्यासोबत बघा, मोठ्या मोठ्या कंपन्यामध्ये काम करणारे किंवा पुण्या मुंबईला जाऊन राहण्याची अपेक्षा ठेवणारे आणि मोठे मोठे प्लॉट घेतात बघा विकत, फ्लॅट, हो हो आणि ते पैसे फेडण्यातच अर्ध आयुष्य जातं त्यांचं. हो आणि ते फेडण्यासाठी सुद्धा दोघांना पण काम करावं लागतं. मग पुन्हा हो बायकोला पण करावं लागतं, नवऱ्याला पण करावं लागतं, दोघांना पण काम करावं लागतं. मग ते दोघांना करून सुद्धा ते फिटत नाही, नाही एवढी फिटत दोघांकडून. बिकट म्हणजे अवस्था आयुष्य त्याच जातं त्यांचं पूर्ण. असते. आणि लोन काढून ते घर बांधलेलं आहे, घर राहतं तिथंच, पण घरात राहणारे घरात राहत नाहीत, घराच्या बाहेरच त्यांचं आयुष्य पार होत जातं. आयुष्य जातं. बरोबर आहे. बांधलंय हो कशासाठी? घरामध्ये राहण्यासाठी. बसण्यासाठी. बरोबर आहे. त्याचं सुख घेण्यासाठी, त्या घराचं सुख घेण्यासाठी. परंतु त्याच्यावरती एवढा बोजा आहे, एवढा बोजा आहे, की ते घरात घर राहू देत नाही. म्हणजे बाहेर काम करत हिंडावं लागतं, बाहेर काम करावं लागतं, म्हणजे बाहेरच राहावं लागतं, कंपनीमध्येच काम करत, कार्यालयामध्येच काम करत राहावं लागतं. म्हणजेच थोडक्यात तिथं असं म्हणतंय बघा, अतिशय सुंदर अशा बिल्डिंगमध्ये किंवा घरामध्ये राहणारा व्यक्ती ही जीवन जगू शकतो. आणि साध्या म्हणजे मिडल क्लास असं आपण त्याला म्हणूयात, मिडल क्लास किंवा थर्ड क्लास म्हणा किंवा फर्स्ट क्लास म्हणा, असे घराचं जर आपण वर्गीकरण केलं
तर तिन्ही घरामध्ये राहणारे जे व्यक्ती आहेत बघा, का फर्स्ट क्लास घरात राहिल्यासच व्यक्ती जीवन जगू शकतो का? नाही नाही, असं काही नाही. हा. छोट्याशा लहान उलट घरामध्ये हा झोपडीत राहणारा उलट त्यांच्यापेक्षा सुखात राहू शकतो. कमी अल्पसंतुष्ट संतोषी माणूस. हा अल्प संतुष्ट संतुष्ट. म्हणजे कमी याच्यामध्ये. ठीक आहे. मग आणखीन बघा काय म्हणलं याच्यामध्ये संतोषामध्ये. हा, कामाच्या आहारी जाऊ नये, संतुष्ट राहावं. म्हणजे कामाच्या आहारी गेलं की काय होतं, ताणतणावामध्ये अडकून पडतो. अतिरिक्त समाधानी काम, राहत नाही. अतिरिक्त कामाचा ताण, ओव्हरलोड व ओव्हर वर्कलोड असं आपण त्याला म्हटलं होतं बघा. कामाच्या ताणतणावामध्ये त्याला 1 नंबर दिलेला होता. आणि त्याचं प्रमाण आपण एका सर्कलमध्ये बघितलं होतं. आणि त्याचं प्रमाण कसं होतं, सगळ्या ताणापेक्षा जास्त होतं. जास्त. कर्मचाऱ्यांच्या सगळ्या ताणापेक्षा वर्कलोडचा जो ताण होता तो अतिरिक्त होता, जास्त होता. आणि त्याच्यामुळं संतोष असणं सुद्धा गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तप आहे बघा, काय म्हणलंय तपामध्ये. तर तपाची व्याख्या काय आहे आपल्या योग मार्गामध्ये, तर द्वंद्वांना सहन करणं. द्वंद्वांना सहन करणं उपोदन म्हणजे. नाही आणि अनभिहित आता तप तप म्हणलं की आपण काय आपल्या डोळ्यासमोर यायचं हो अगोदर पूर्वी. जंगलात जाऊन कपडे भगवे घालून देवाचं स्मरण करणे. हा, जंगलामध्ये आहे, एका पायावर उभारलेला आहे, 6 महिने झालं उभारलाय, किंवा त्याच्या भोवती, किंवा तो पावसामध्ये उभारलेला आहे, तपश्चर्या करतोय, किंवा त्याच्या अवतीभोवती जाळ असं लावलेलं आहे, त्याच्यामध्ये तो तपश्चर्या करतोय, शरीराला कष्ट करून घेतोय. बरोबर आहे का? 6 महिने एका पायावर उभं राहणं म्हणजे शरीराला एक प्रकारचं कष्टच सहन करतोय तो. बरोबर आहे. पीडा देण्यासारखं. हा, मग त्याला तर तप म्हणता येईलच, परंतु आणखीन थोडस पुढे जाऊन आपण बघितलं की तपाची व्याख्या काय होते, द्वंद्वांना सहन करणं अशी व्याख्या होते. आणि योग मार्गामध्ये द्वंद्वांना सहन करणं म्हणजे काय, तर सर्वश्रेष्ठ लक्ष, मनुष्य जीवनाचं सर्वश्रेष्ठ लक्ष काय आहे, प्रायमरी गोल काय आहे, तर मोक्ष आहे बरं का. प्रायमरी गोल पैसे कमवणं असं नाही. तुम्हाला तो पिरॅमिड दाखवलाय का हो मी, त्रिकोण त्रिकोण 3 गोल असतात नाही बघा. राहत. प्रायमरी गोल, दाखवला सेकंडरी गोल, टर्सरी गोल. म्हणजे चार नाही. जे पुरुषार्थ आहेत, 4 पुरुषार्थ आहेत बघा. कोणकोणते आहेत 4 पुरुषार्थ? धर्म अर्थ काम मोक्ष. धर्म अर्थ काम मोक्ष. धर्म अर्थ काम मोक्ष. आणि मोक्ष नावाचा जो आहे, आता एकदा सांगतो, त्याला प्रायमरी म्हणलेला आहे, प्रायमरी गोल. म्हणजे या तिन्ही पैकी सगळ्यात जास्त लक्ष त्याच्यावर असायला पाहिजे असं म्हटलंय शास्त्रामध्ये. परंतु आपलं उलट असतं. आपलं काय असतं, कशावर कशावर असतं? अर्थावर. अर्थ. अर्थ, अर्थ आणि काम. काम. धर्म, धर्म काम. म्हणजे या तिन्हीवरती जास्त लक्ष असतं, आणि प्रायमरी जो गोल आहे त्याच्यावरती मात्र कमी असतं. मस्त. परंतु तपाची व्याख्या कशी आहे, हा जो मोक्ष आहे त्याच्याकडे, मग त्याच्यासाठी जंगलातच जाऊन बसावं लागतं का, असं नाही. तर बरेच गोष्टी त्याच्यामध्ये आहेत दैनंदिन जीवनामध्ये, किंवा योग मार्गातील जे एक एक योग आहे, समजा भक्तियोग, कर्मयोग, राजयोग, अष्टांग योग, बरोबर आहे. अशा याच्यामधला श्रीकृष्णानं सुद्धा काय सांगितलेलं आहे, याच्यामधला योग जरी तुम्ही निष्ठेनं करत असाल, एक योग जरी, समजा भक्तियोग तुम्ही करताय, आणि भक्तियोगामध्ये सुद्धा काय सांगितले, कोणकोणते हे सांगितले साधनं त्याच्यामध्ये सांगितलेली आहेत, भजन आहे, कीर्तन आहे, श्रवण नवविधा आहे, नवविधा भक्ती सांगितली नवविध ना. भक्ती. भक्ती आहे. आणि बघा आता काय काय म्हणले बघा, अगोदर काय घेतलं आपण, योग घेतले, अष्टांग योग, कर्मयोग, राजयोग, भक्तियोग असं. आणि ह्या योगांपैकी एक जरी योग घेतला तरी असं म्हटलंय. आणि त्याच्यामधला आपण एक घेतला भक्तियोग. भक्तियोगामधली साधनं जी आहेत त्याच्यामधलं आता परत काय म्हणतंय बघा, काय म्हणतात बघा, की हा नवदा जी भक्ती आहे त्याच्यामधली एक भक्ती जरी केली
तरी मोक्ष मिळू शकतो. म्हणजे आता श्रवण आहे, श्रवण या भक्ती योगामुळं मोक्ष मिळू शकतो का? हो. हो. त्याचं उदाहरण कोण आहे? उदाहरण कोण आहे त्याचं? परीक्षित आहे, उदाहरण परीक्षित. परीक्षित. परीक्षित राजा श्रवण भक्ती काय ऐकला होता त्यानं? भागवत कशात भगवद्गीता. श्रवण केलं होतं? श्रीमद श्रवण कशात? भागवत. भागवत कथेचं श्रवण केलं होतं त्यानं. किंवा त्याच्यामध्येच आहे श्रवण, कीर्तन. याच्यामध्ये उदाहरण काय होतं? किंवा पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य. दास्यामध्ये कोणाचं उदाहरण दिलेलं आहे? हनुमंताचं उदाहरण दिलेलं आहे. पुंडलिकाचं. हा, पुंडलिक असतील किंवा हनुमंत असतील किंवा सख्य. सख्यामध्ये कोणाचं दिलेलं आहे? याचं दिलेलं आहे सुदामा. आपलं सुदामा, सुदामा. कृष्ण सुदामा. सुदामा किंवा अर्जुनाचं दिलेलं आहे. अर्जुनन. राम आणि सुग्रीव. हा हा. म्हणजे भक्ती योगामध्ये सुद्धा योगामधला एक योग आणि एका योगामधला एक भाग म्हणले. आवाज बंद झाला सरांचा. थांबलेत आता वाटतं. काय लोक समजा भक्ती आवाज येत नाही आता सरांचा. तर आवाज क्लिअर थोडा येईना आवाज. डिस्टर्ब आहे. हा. जसं की आपला अष्टांग योग. तुमचा आवाज ब्रेक होतो सर आता. आणि सरांना आपला आवाज जातच नाही ना. आणि सरांचा आपल्याला येत नाही. हम्म. आजचे दिवस थांबा म्हणा मग आता काय. पण थांबायचं तर कळलं पाहिजे ना. गेला आवाज तर गेला पाहिजे ना थांबायचा. संतोषजी तुमचा आवाज येत नाहीये. ते सर पण लेफ्ट म्हणतो थांबा झालेत. आता. लेफ्ट झालेत का? झालेत सर. पावसामुळे गेले वाटतं घरी. घरीच येत. हो सर. सर बीडला पाऊस नाही का? नाही सर, तर आज पूर्ण गोष्ट झाला आता. सकाळी झाला आता आमच्याकडे. हो का? इथे प्रचंड पाऊस सुरू. अच्छा, आम्हाला सकाळी होता आज 6-7लाच. भरपूर झाला, 1 तासभर साधारण. नंतर सर दुपारनंतर नाही रेकॉर्डिंग आला. स्टॉप करा. पूर्ण पात्रे सर रेकॉर्डिंग बंद करा. मला वाटतं सरांचं नेटवर्क गेलं दिसतंय, आता आपणच लिहू. ओके. नाहीतर आता काय 10 मिनिट राहिले. बघा ना वाट पाहा ना. रेकॉर्डिंग स्टॉप केली का पूर्ण पत्रे सरांनी? शोधतात वाटतं. पूर्ण पात्रे सर आहेत पोस्ट. काय झालं, तास संपला? नाही नाही, सरांचं नेटवर्क गेलं सर. स्टॉप करा ना मग रेकॉर्डिंग. पूर्ण पात्रे सर. ते पूर्ण पत्रे सरांनाच करावं लागेल, पण ते बी बोला ना.